फक्त पावसाळ्यातच असे लाडू न बनवता आपण थंडीमध्ये मध्ये-अधेसुद्धा असे पौष्टिक लाडू बनवलेच पाहिजेत. तर आपण आज सुक्या मेव्याचे साखर गूळ न वापरता लाडू बनवत आहोत. तर इथे मी बदाम, काजू, काळे मनुके, अक्रोड, अंजीर, मखाने, पिस्ता आणि याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी बदाम जास्त घेतले आहेत, 200 ग्रॅम बदाम आणि बाकीचे सर्व 100-100 ग्रॅम घेतलेले आहेत. मखाणे, काळे मनुके, काजू, अक्रोड आणि पिस्ते, अंजीरसुद्धा 100 ग्रॅम, बदाम फक्त 200 ग्रॅम घेतलेत. अर्धा किलो खजूर घेतलेत, आपण लागतील तसे वापरायचे. खजूरच्या बिया काढून छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. बदाम, काजू, अक्रोड आपण खलबत्त्यामध्ये ठेचून भाजणार आहोत आणि अंजीर, मनुके आणि खजूर याचे छोटे छोटे तुकडे करून आपण ते सुद्धा तुपामध्ये गरम करून घेणार आहोत. खलबत्त्यामध्ये मी थोडे थोडे बदाम टाकून ठेचून घेते आहे. खूप पावडर आपल्याला करायची नाही आहे, त्यामुळेच आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहोत. तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा करून घेऊ शकता, पण घरात जर अगदी लहान मुलं किंवा वयस्कर लोक असतील तर चॉपरमधले तुकडे हे असे कठीण कडक होतात. तेच आपण खलबत्त्यात ठेचून घेतले तर थोडेसे मऊ होतात आणि चांगले पातळ असे होतात. तर अक्रोड, बदाम आणि काजू हे मी खलबत्त्यात ठेचून सगळं घेतलेलं आहे. अक्रोड तर हाताने सुद्धा तुटले जातात, पण कठीण तुकडे होतात, म्हणून ते सुद्धा ठेचून घ्यायचे. गॅसवर मी पॅन तापायला ठेवलेला आहे. अगदी पाव चमचा, अर्धा चमचा असं तूप टाकून आपण सगळं जिन्नस भाजून घ्यायचं आहे. साहित्यामध्ये मी पंपकिन सीड्स दाखवायचे विसरले, ते मी भाजून घेते. सुरुवातीला अगदी हलकेसे गरम करायचे, त्याला नाही गरम केले तरी चालतील, पण सर्व साहित्य गरम का करायचं? आपले लाडू राहिले तर ते खराबसुद्धा होत नाहीत, शिवाय खाताना एक खमंग सुवाससुद्धा येतो. अजिबात असा कच्चेपणा जाणवत नाही. कधी कधी बदामालासुद्धा शेंगदाण्यासारखा वास यायला सुरुवात होते. त्यामुळे आपण हे लाडू जे महिनाभर 2 महिने ठेवले, जास्त प्रमाणात बनवत असाल तर अजिबात हे खूप दिवस राहिले तर खराब होत नाही. त्यामुळे सर्व साहित्य आपण असं थोडं थोडं अर्धा एक चमचा तूप टाकून गरम करून घ्यायचं आहे. मखाणेसुद्धा अगदी 2 मिनिटं चुरा होतील इतपत खरपूस झाले की मी गरम करून काढून घेतले आहेत. बदामाचा आपण तुकडे केलेले आहेत ते सुरुवातीला मी गरम करून घेते. अगदी आपण शेंगदाण्यासारखं कुठलाही जिन्नस भाजणार नाहोत, हलका हलका त्याला गरम करून घ्यायचा आहे. त्याचा सुवास यायला लागला की काढून घ्यायचा आहे. मी बदाम काढून घेतले. काजूचे तुकडे आता मी गरम करून घेते. काजूचे तुकडे हे सर्व आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर ठेवूनच सगळं गरम करून घ्यायचं आहे. पटापट चमच्याने आपण हात फिरवायचा आहे, नाहीतर ते करपू शकतं. काजूसुद्धा मी काढून घेतले. आता हे अक्रोडचे तुकडे आहेत ते सुद्धा अर्धा चमचा तूप टाकून गरम करून घ्यायचं आहे. हलकासा याचा रंग बदलेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे, गरम करून घ्यायचं आहे. अक्रोड आणि बदाम हे सुद्धा शेंगदाण्यासारखे कधीतरी खवट वास येतो, त्याला असा वेगळाच वास येतो आणि खराब झाल्यासारखं वाटतं. त्यामुळे हे सगळे जिन्नस आपण थोडं थोडं तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत. आता अंजीरचे तुकडेसुद्धा बारीक करून घेतलेले आहेत, ते आपण भाजून घ्यायचे आहेत. खजूरच्या बिया काढून त्याचेसुद्धा छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. काळ्या मनुक्याचे सुद्धा छोटे तुकडे केलेले आहेत, म्हणजे सगळ्याला छान चटका बसेल आणि ते सगळं आपल्याला लाडू बांधताना छान बाइंड होईल. गरम केल्यामुळे त्याला मऊपणा येतो आणि छान खरपूस भाजलंसुद्धा जातं. ते सगळे काळे मनुके मी भाजून घेतले. शिवाय आपण इथे कुठेही गुळाचा पाक, साखरेचा पाक, वरून तेल, तूप असं काहीही वापरणार नाहीत. हे सगळे आपले सुकामेवा आहे, त्याला ऑलरेडी त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं. त्याला कुटल्यानंतर, बारीक केल्यानंतर तेल सुटतं. सर्व आपण सुकामेवा असा भाजून, बारीक केलेला भाजून घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता काळे मनुके, अंजीरचे तुकडे आणि हे खजूरच्या बिया काढून तुकडे करून घेतले ते सुद्धा गरम करून घ्यायचं आहे. खजूरला जसजसं तुम्ही गरम करत जाल तसं त्याला गुळासारखा मऊपणा यायला सुरुवात होतो. सुरुवातीला खजूर खूप कठीण असते, जशी ती गरम होईल तसंच त्याला नरमपणा येतो. खजूरसुद्धा गरम करून झालेली आहे. पिस्ते मी मुद्दाम शेवटी गरम केलेल्या कढईत फक्त टाकून ठेवले आहेत. आपल्याला ते भाजायची नाहीत, गरम करायची नाहीत, फक्त त्याचा चिवटपणा किंवा त्यातलं मॉइश्चर जावं म्हणून फक्त गरम कढईत 2 मिनिटं मी टाकून घेतलेले आहेत. आपण मखाणेसुद्धा अगदी 2 मिनिटं गरम करून घेतले होते. मिक्सरच्या भांड्यात टाकून मी मखाण्याची पावडर करून घेते आणि बियांना फक्त जरासं भरड करून घेते आहे. पिठासारखं किंवा आपली रवा असतो त्याप्रमाणे मखाणे वाटून घेतले आहेत. ते सगळ्या सुकामेव्याच्या पावडरमध्ये मिक्स केलेलं आहे. ते आपण आता भोपळ्याच्या बिया आहेत त्यासुद्धा भरड केले, ते सगळं एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. गरम केलेला पिस्ता मी टाकला आहे त्याच्यात. आता 1 चमचा भरून मी सुंठ पावडर टाकली आहे आणि छोटे 2 चमचे म्हणजे साधारण 1 चमचा वेलची जायफळची पूड टाकली आहे. हे सगळं आपण हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. अंजीरला, मनुक्याला ओलसरपणा असतो,
चिकटपणा असतो तो आपण ह्या सगळ्या साहित्याला लावून मिक्स करून घ्यायचा आहे. आणि याला बाइंडिंग येण्यासाठी आपण जे खजूर गरम करून घेतलं आहे, अर्धा किलो खजूर मी गरम केलेलं आहे. हे थोडं थोडं लागेल तसं आपण याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. अगदीच तुम्हाला सुकं वाटलं तर 2-3 चमचे तूप गरम करून तुम्ही याच्यात टाकू शकता, पण शक्यतो गरज पडत नाही. आपण जेवढं अगदी 2-3 चमच्यामध्ये सर्व साहित्य भाजले तेवढ्या तुपामध्येच लाडू छान होतात. खजूर मळ्याला छान बाइंडिंग येतं. खजूर पौष्टिकसुद्धा आहेत आणि पावसाळ्यात थंडीमध्ये खजूर खाल्लेसुद्धा पाहिजेत. आपण हाताने वळून बघायचं, त्याचा लाडू वळत असेल तर आपण असेच लाडू बांधायचे. वळला जात नसेल तर तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता. पटापट लाडू होतात. खूप पसरवून साहित्य आपण ठेवायचं नाही, तर पंख्याखाली किंवा हवेने ते फार सुकून कडक होतं. एखाद्या कढईमध्ये किंवा पातेल्यात घालून हे सगळं साहित्य ठेवायचं आणि खजूर मिसळून असे लाडू बांधून घ्यायचे. या पावसाळ्यात नक्की अशा पद्धतीचे लाडू बनवा. घरातील सर्वांनी खाल्ले पाहिजेत, छोट्या मोठ्यांनी, शिवाय स्त्रियांनी खाल्ले पाहिजेत. तर हे फक्त पावसाळ्यात न बनवता थंडीतसुद्धा हे लाडू तुम्ही बनवू शकता. कुठलाही पाक नाही, करायला काहीही अवघड नाही. आपल्या आवडीप्रमाणे कोणताही सुकामेवा कमी जास्त करा आणि असे लाडू बनवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा. या पावसाळ्यात नक्की असे लाडू बनवा. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.